नमस्कार मॅम, मला तुम्हाला हे विचारायचं होतं की दिवाळी स्नानाला अभंग स्नान असे का म्हणतात आणि ते कुणी करावे आणि कुणी करू नये। या दिवसांमध्ये निसर्गतः वाढलेला वातदोष आणि पित्तदोष शरीरामध्ये कोरडेपणा, फुटीरपणा आणि खाज निर्माण करतो। तर अंगाला तेल लावून त्वचा मृदू करून, मऊ करून आपण वात आणि पित्तदोषाचं शमन करत असतो। म्हणून दिवाळीच्या स्नानाला तेल लावून, उटणं लावून त्वचेची घेतलेली काळजी या हेतूने अभ्यंग स्नान म्हणतात। हे स्नान सूर्योदयापूर्वी करण्याचा पद्धत आहे। याला आध्यात्मिक, पौराणिक महत्त्व असलं तरीसुद्धा आयुर्वेदशास्त्राच्या अनुषंगाने अभ्यंग म्हणजे रोज अंगाला तेल लावणे आणि सूर्योदयापूर्वी स्नान करणे हा उपदेश प्रत्येक व्यक्तीने अगदी सूर्य जसा रोज उगवतो तसं रोज करण्यासाठी सांगितलेला आहे। अभ्यंगम आचरयेत नित्यम स जराश्रय वातः दृष्टी प्रसाद पुष्ट्यायु। म्हणजे अभ्यंग केल्यानंतर, अंगाला रोज तेल लावून स्नान केल्यानंतर रोज येणारा थकवा, रोज वाढणारं आपल्या अवयवांचं वय हे तिथेच थांबतं आणि आपल्या शरीरामध्ये व्याधी निर्माण होण्याची जी प्रक्रिया आहे ती मंद होते, धीमी होते आणि आपल्या आयुष्याचं वर्धन होतं। तर अभ्यंग करून स्नान करण्याचा जो प्रकार आहे हा प्रत्येक व्यक्तीने करावा। कुणी करू नये तर ज्यांना संक्रमणजन्य व्याधी झालेल्या आहेत, व्हायरल बॅक्टेरियल इन्फेक्शन झालेले आहेत, अंगावर मोठमोठ्या जखमा आहेत, ओपन वुंड्स आहेत, इतकंच नव्हे तर पाळी आलेल्या मुलींनीसुद्धा अंगाला तेल लावू नये। गर्भिणींनी संपूर्ण 9 महिन्यामध्ये जवळच्या वैद्यांच्या सल्ल्यानुसार स्पेसिफिक टेक्निक्स वापरूनच अभ्यंग करायला पाहिजे। अभ्यंग म्हणजे शरीरातील एनर्जीची हार्मोनायझेशन करणे, त्यांना एका हार्मनीमध्ये सेट करणे एनर्जीला। यामुळं शरीराचे ऊर्जेचं वर्धन होतं आणि ते प्रत्येकाने करावं।